मध्ये असे हरहुन्नरी निश्चितच आपले मित्र असतात, ज्यांच्यामुळे ही जी कामं असतात ती त्यांच्या माध्यमातून यशस्वीपणे केली जातात आणि त्यामुळे आपली स्पर्धा यशस्वी होत असते. त्यामुळे तहजीबच्या कामाला आम्ही सलाम करतो, त्याने घेतलेल्या मेहनतीला आणि त्याने दिलेल्या सहकार्याला आम्ही इथे सलाम करतोय. खूप चांगलं योगदान स्पर्धेच्या निमित्तानं यांचं राहिले. यस, टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते रुहान फोनिक्स संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ते आयरा 11 संघाला. स्ट्रायकिंगला मुझम्मिल कशा पद्धतीने खेळतो, कशा पद्धतीने लढतो, कशा पद्धतीने भिडतो यावरती सर्व काही अवलंबून असणार आहे ते आयरा 11 संघाचं. समोर वेगवान गोलंदाज आहे, राजधानी एक्सप्रेस पेक्षाही ज्याची गोलंदाजी वेगवान पाहायला मिळते तो एक्सप्रेस, पूर्णगड एक्सप्रेस मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल मुझम्मिल साठी आखूड टप्पा, सॉफ्ट हँडचा वापर, स्पेलेक्सच्या दिशेने बॉलला फक्त दिशा दिले. डीपचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल, फील्ड करेल, तद्वर एक रनने स्वतःचं खातं इथे ओपन करताना मुझम्मिल पाहायला मिळालंय. यस, मामा भांजे मैदानाच्या आतमध्ये. भांजे गोलंदाजी करताना आणि मामा फलंदाजी करताना नॉन स्ट्राईक इनला. शाकिबचा पुढचा चेंडू, यस, यावी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न ताबीजचा होता. इनसाइड एज घेतले, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला तिथे, बॉल फील्ड करेल, तद्वर एक रन घेण्यामध्ये सफल ठरला तो ताबीज. व्हेरिएशन आहे टप्प्यामध्ये या गोलंदाजाकडे, कधी आखूड टप्पा ठेवतोय, कधी परफेक्ट यॉर्क फेकतोय, फुल्लर लेन पाहायला मिळाला, वाईड लॅन यॉर्क पाहायला मिळाला आणि प्रत्येक टप्प्यामध्ये बदल करताना आपण शाकिबला पाहिलंय. पुढील चेंडू, यस, यावी कट केलाय, मनगटाचा वापर केला, पॉइंटच्या दिशेने बॉलला कट केलं, एक रन घेतली. मामा भांजे यावी मैदानाच्या आतमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना जणू काही अंगणामध्ये सातत्यपूर्ण दोघं जण खेळत आलेत असा खेळ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये चाललाय. धावसंख्या 3, संयमाने खेळताना दोन्ही फलंदाज. यावी अगदी सरळ खेळ आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पकडला गेलेला झेल पाहायला मिळतोय. माघारी यावं लागेल, यावी ताबीशी आला, ताबीच्या स्वरूपात पहिला धक्का आयरा 11 संघाला. न्यू बॅटर अल वाहिद यावी मैदानाच्या आतमध्ये येईल. यशस्वी गोलंदाज ठरलाय, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली ती शाकिब याची. वेगवान गोलंदाजी आहे, फास्ट बॉलर आहे. धावसंख्या इथे पाहायला मिळते ते 3, एक गडी बाद, अजूनही 2 चेंडू बाकी पहिल्या ओव्हर मधील. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावी शफल होऊन खेळला गेलेला फटका, थोडा काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा करतोय प्रयत्न. एक रन घेतली की दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय आणि यशस्वीपणे 2 धावा इथे मिळाल्या आहेत, परंतु अल वाहिद, अरे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदे, काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोहोचले 5 या अंकावरती, एक गडी बाद, षटक क्रमांक पहिला इथे सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला अल वाहिद. शाकिबचा फुलील चेंडू, सुरुवात अतिशय लाजवाब शाकिब याची आपण पाहिले. यस, यावी अतिशय सुंदर असा खेळला गेलेला फटका इथे आपण म्हणू शकतो. बाउन्स होता, सॉफ्ट हँडनी फक्त बॉलला ढकललं, कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल फील्ड केला, तद्वर एक रन घेण्यामध्ये सफल. षटक क्रमांक पहिलं समाप्त, धावसंख्या 6, एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना आयरा 11 संघ. याच दरम्यान खालिदजी हातोडकर सर यांचे इथे आगमन झाले. आपलं सरचे स्वागत आहे. खालिद भाई, आपल्याला विनंती करेन की आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. खालिदजी हातोडकर सर, आपलं सरचे स्वागत, नम्र विनंती, आपण कृपया मंचावरती या.
येस, बॉलिंग मार्गवरती परवेश गावखडकर वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक. 4 ते 5 पावलांचं रनअप आहे. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती तयार. अल वाहिद स्ट्रायकिंग एंडला, मोझंबिल नॉन स्ट्राईक एंडला असताना महत्वपूर्ण चाललेला क्वालिफायर 2 चा सामना. पहिला बॉल ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, फटका चुकला, थोडा काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक निसटलाय झेल, निसटलाय झेल. सूर्याची तेजस्वी किरण डोळ्यावरती बहुतेक आलेली पाहायला मिळाली, त्यामुळे कम्प्लिटली झेल पकडण्यामध्ये असफल ठरला तो यष्टीरक्षक. कारण सातत्यपूर्ण नजर बॉलवरती ठेवत असताना सूर्याची तेजस्वी किरण जेव्हा डोळ्यावरती आघात करतात ना, तेव्हा आपल्याला डोळे मिटावेच लागतात आणि ते मिटले गेले आणि त्यामुळे झेल इथे दिसटलाय. अकुंटपा पॉइंटच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका, डिक्लेअर झोनच्या दिशेने बॉल कॅरी होतोय. 2 धावा 1 रन मिळते. सिंगल झोन मध्ये कॅरी झाले, बॉल ट्रॅव्हल झाला, त्यामुळे 1 रन मिळते. धावा संख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 2 इथे प्रगतीपथावरती आहे. मुझम्मिल स्ट्रायकिंग एंडला. मुझम्मिल शेवटच्या ओव्हर पर्यंत जर मैदानाच्या आतमध्ये राहिला ना, तर तुफान निश्चितच बॅटिंगचं पाहायला मिळेल. पुढील चेंडू अकुट्टपा, याही वेळी पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय फटका, परंतु रिझल्ट काय आहे? मेन एम्पायर, स्कोअर लेग एम्पायर, थर्ड एम्पायर काय येतो निर्णय पाहूया. दोन धावा. यस, 2 धावा इथे मिळत आहेत. यस, अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचले. 2 धावा, 2 धावेने धावा संख्या 10. षटक क्रमांक 2 इथे सुरू आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. फुल टॉस चेंडू आहे, घुमावलाय, फिरवून दिलाय, भिरकावलाय, परंतु डिक्लेअर झोन आहे तिथे. धावा मिळतील 2. फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करायचा इरादा होता मुझम्मिलचा. फटका खेळलाही गेला, परंतु घोषित क्षेत्र. 2 धावा मिळाल्या. धावा संख्या 12. षटक क्रमांक 2 इथे आहे सुरू. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी सातत्यपूर्ण परवेश याची आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिले. आणि यावेळी उंचावेमध्ये खेळला गेलेला फटका आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ड्रॉप होईल. 1च रन घेतली गेले, परंतु यावेळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पाहायला मिळत नाहीये. धावा संख्या 13, 1 गडी बाद. मुझम्मिल वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅट आणि बॉलचं जे कनेक्शन जे महत्वाचं आहे ते इथे होताना पाहायला मिळालं नाही. कारण वाऱ्याची गती, त्यामुळे प्रॉपर टाइम करणं अवघडच होतंय. ते यावेळी मुझम्मिल याला पहिला क्वालिफायर 1 खेळत असताना ज्या पद्धतीने त्याची फलंदाजी आपण पाहिली होती, ती इथे या मॅच मध्ये अजूनही गवसली नाहीये मुझम्मिल याला. पुढील चेंडू अकुटप्पा, लाजवाब फटका आहे. रिझल्ट काय आहे? तर 6 धावा. बॉल सीमारेषेच्या पार पाहायला मिळालाय. अल वाहिदच्या बॅट मधून आलेला हा धमाकेदार षटकार. यस, थँक्यू प्रवीणजी पात्रे सर. आपण जर इथे जिथे कुठे असाल तर आपल्यास विनंती केली जाते. प्रवीणजी पात्रे सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती करेन आपण ही मंचावरती येण्याची कृपा करा. धावा संख्या 19, 1 गडी बाद 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एकोणीस धावा, 19 रन आफ्टर 2 ओव्हर लॉस ऑफ 1 विकेट. मंचावरती आपल्याला फुल्ली ग्लासवर केल्या गेलेल्या ट्रॉफीज इथे पाहायला मिळत आहेत. सलमानजी हातोडकर, आयरा एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या गेलेल्या सर्व ट्रॉफीज, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज, हे सर्व चषक जे आहेत, ट्रॉफी जे आपण पाहतोय ते आयरा एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सलमानजी हातोडकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. यावेळी जफरचा पहिला बॉल मिड विकेटच्या दिशेने बॉलला फील्ड केले गेले. 1 रन या बॉलवरती मिळेल. मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला LED TV पाहायला मिळते मंचावरती. आणि रोहितजी
आडविलकर यांकडून ती पुरस्कृत केली गेले. त्यांचे मनापासून आभार या स्पर्धेच्या निमित्तानं. जफरचा पुढील चेंडू यावेळी प्रॉपरली कनेक्शन पाहायला मिळालं नाही आहे. तर अलवाई थोडासा निराश असेल. ऑन साईडला जरूर चेंडू जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल फील्ड केला जाईल. तद्वारे 1 रन अलवाईत आपल्या नावावरती करेल. धावसंख्या 21 या अंकावरती पोहोचते. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी आपल्याला शूज पाहायला मिळत आहेत. रमीजी आतोडकर आणि जमील बाई यांच्या माध्यमातून हे शूज इथे पुरस्कृत केले गेलेत. आणि सर्वाधिक षटकार आणि बेस्ट कॅच या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी एसएस मोबाईल आणि रामेश्वर हॉटेल, चायनीज सेंटर, इरफानभाई पठाण यांच्याकडून इयरबड्स इथे स्पॉन्सर केले गेलेत. हो यावी कॅच अगदी हातात आहे. महत्वाचा मोहरा इथे गारज झालाय ज्याचं नाव आहे मुझम्मिल पांढरे. यावी आपली कमाल धमाल बेमिसाल इनिंग पेश करू शकला नाही. लाख बोलाचा हिरा इथे मात्र गमावलाय. तो यावेळी आयरा 11 संघाने महत्वाची विकेट प्राप्त करण्यामध्ये सफल ठरलाय. तो गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि तो गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळाला जफर. जफर यावी सक्सेसफुल ठरलाय. मुझम्मिल पांढरेला यावी डगआउटचा रस्ता दाखवण्यामध्ये तो यशस्वी ठरला. अप्रतिम कॅच मिड विकेटला पकडली गेली. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला जे बॉल इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत टेनिस बॉल, हे सर्व बॉल आपल्याला मतीनजी हातोडकर यांच्याकडून पुरस्कृत केले गेले. त्यांचे या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून आभार आहेत. प्रत्येक खेळाडूंना आपल्याला इथे आपण घड्याळ देणार आहोत भेट म्हणून. दोन्ही संघांना फायनलमध्ये एंटर होणाऱ्या दोन्ही संघांना पुढील चेंडू जफर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. चौकार. पीपीएल चौकार इथे पाहायला मिळतोय. येस जफर पुढील चेंडू घेऊन फटका लाजवाब आहे. कनेक्शन प्रॉपर आहे. आर पार सीमारेषेच्या बार. बॉल षटकार. जेल पकडले का? जेल पकडले का? इशरत बांगी यांनी बक्षीस लगावलंय. 50 रुपयांचा मानकरी बनलाय. कोण 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 कोण? राज 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 50 रुपयांचा मानकरी. सीमारेषेच्या बाहेर पकडला गेलाय झेल. मुजाहिद यासिन दरवेश यांच्याकडून ही 50 रुपयांचं बक्षीस पकडणाऱ्या या खेळाडूला जो मैदानाच्या बाहेर आहे दर्शकाला. या बॉल ओहो याही वेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये पुकारली झाला बॉल. 22 स्वरूपात 1 रन. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32. लॉस ऑफ 2 विकेट. 32 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना यावी आयरा 11 संघ येस थँक्यू. पुन्हा एकदा बॉलिंग बारमध्ये दाखल झालंय. पूर्णगड एक्सप्रेस शाकिब ऑन दी मार्क. वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं षटक आणि स्ट्रायकिंग एंडला अलवाईद आहे. राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला बॉल फेकण्यासाठी शाकिब इथे सज्ज होतोय, तयार होतोय. आणि पहिला बॉल परफेक्ट. योर क्लीन बॉल. यू मिस आय डेफिनेटली हिट. अल शाहिद डगआउटच्या दिशेने.
जबरदस्त बॉल, काय परफेक्शन पाहायला मिळालं या बॉल मध्ये. पूर्णगड एक्सप्रेस शाकिबचा बॉल होता, परफेक्ट ब्लॉक होलला टार्गेट करणारा बॉल इथे आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने तो घुसलाय आतमध्ये, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं, उद्ध्वस्त केलं गेलं. आणि म्हणूनच शाकिबला आपण पूर्णगड एक्सप्रेस म्हणून इथे पाहत असतो. वेगवान चेंडू, फास्ट बॉलर आणि फास्ट फेकला गेलेला बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जुनेद हातोडकर स्ट्रायकिंग एंडला. यावी डॉट बॉल येतोय. धाबसंख्या 32, 3 गडी बाद. षटक क्रमांक 14 आहे इथे सुरू. जुनेद हातोडकर, जुनेदच्या बॅट मधून धाबा इथे बरसणं गरजणं खूप आवश्यक असणार आहे. बंद इथे आवश्यक असणार आहे. धाबसंख्या 32, शाकिबचा पुढील चेंडू, याही वेळी गुड लेंथ वरती ठेवू लागलेला बॉल आहे. भन्नाट गती याही बॉल वरती पाहायला मिळाले. आणि बॅटनेच खेळण्याचा प्रयत्न जुनेद इथे करतोय आणि त्यामुळे नाकाम ठरलाय. सलग दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळालाय. यानंतर लेजंड मॅच बांगी बादशाह विरुद्ध नाकवा बादशाह यांच्यामध्ये होईल. मोहम्मद हातोडकर आणि चांद खान नाईक हे दोन कर्णधार एकमेकांविरुद्ध खेळताना यानंतर लेजंड मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. चला एक्स्ट्रा प्लेअर बाहेर येऊ द्या. चला या संघाचे संघ मालक कोण आहेत बघा, आपले प्लेयर बाहेर घ्या. धावसंख्या 32, 3 गडी बाद. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 4. अजूनही 2 चेंडू बाकी. शाकिब ऑन दी बार, राईट हँड ओव्हर द विकेट. पूर्णगड एक्सप्रेस. हा चेंडू वेगवान आहे, फटका मिड विकेटला खेळलाय. डीपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल वरती येऊन बॉल फील्ड करेल. तत्पर 1 रन घेण्यामध्ये सफल ठरले. तो जुनेद यावी जफर बांगी स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा चेंडू शाकिब शेवटचा चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. प्रभावित केलंय या लीग मध्ये या शाकिबने. यावी पंच शॉट आहे, अगदी सरळ खेळ आहे. मिडॉनच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. एकाच धावेवरती समाधान इथे मानावं लागतंय. आणि दरम्यान षटक क्रमांक समाप्त होते ते 4. धावसंख्या 34, 3 गडी गमावलेत. प्रथम फलंदाजी करत असताना आयरा 11 संघ. धावसंख्या 34, 3 गडी बाद. बॉलिंग मार्ग वरती नौमान नाकवा. एलिमिनेटरचा सामना खेळत असताना शेवटच्या षटकार लगावून ज्याने आपला संघ इथपर्यंत पोहोचवला तो नौमान यावी बॉलिंग ट्रॅक वरती, राईट अमोर द विकेट. आणि समोर फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतो जफर बांगी. अगदी सरळ खेळ लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने पकडलाय. इथे झेल कंप्लीट केलाय.
4 गडी बाद 34 धावा. 4 गडी बाद 34. 5वं षटक, शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. खालिदजी हातोडकर यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज आले आणि जाकीर बांगी यांच्याकडूनही 100 रुपयाचं कॅच पकडले. ज्या खेळाडूने कॅच पकडले अकमल साठी आलेलं बक्षीस. नोमानचा पुढील चेंडू. हो, यावेळी सलमान आहे, या संघाचा ओनर आहे आणि तो यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलमानने आपली बाहुबली बॅटिंग इथे जर पेश केली ना तर मात्र निश्चित एक फायटिंग स्कोर उभारला जाऊ शकतो. 34 वरती गाडी थांबले. चांगली गोलंदाजी यावेळी दोहान फोनिक्स संघाकडून पाहायला मिळाली. राईट मोर विकेट आणि यस, ज्याची आपण चर्चा करत होतो, सलमान इथे या मैदानावरती सुलतान होताना पाहायला मिळालाय. जबरदस्त लगावलाय टोला. बॉल सीमारेषेच्या आर पार अगदी रडारच्या बाहेर उडवून दिलाय. सलमानच्या बॅट मधून आलेला हा बाहुबली सिक्सर आहे. सलमानच्या बॅटमधून आलेला सिक्सर आहे. आपण याच बॅटिंगची चर्चा करत होतो. सलमान जर पूर्ण ताकदीने खेळू लागला ना तर अशाच प्रकारचे बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळू शकते. नोमानवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. धावसंख्या 40 या अंकावरती पोहोचले. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. स्ट्रायकिंग गेला सलमान आहे. धावसंख्या 40, 40 रन. ओ याही वेळी कनेक्शन लाजवाब पडून फिल्डर आहे तिथे. झेल पकडला गेलाय. सलमानचा खेळ इथे संपवण्यात आलाय. माघारी परततोय सलमान. यस, यावी बक्षीस जाहीर होते. रेहानने जर इथे सिक्सर लगावला तर माजिद पांढरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस लगावलं गेले. रेहान स्ट्रायकिंग एंडला. नोमानचा पुढील चेंडू. आखूड टप्पा आडव्या बॅटने खेळण्याचा होता इथे प्रयत्न. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू आहे. फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू. नोमान नाखवा ऑन दी मार्क. किती धावा या शेवटच्या बॉलवरती स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. फायटिंग स्कोर इथे उभारला जाईल का ते पाहायचं आहे. राईट आर्म ओव्हर दी विकेट. लास्ट बॉल ऑफ टीच्या बाहेर पाहायला मिळालाय. बॉल पंचदंडित करतात. व्हाईट बॉल आलाय आणि त्याचबरोबर 1 रन एक्स्ट्रा इथे मिळाले. धावसंख्या 2 ने सरकते पुढे पोहोचते ती 42 या अंकावरती. शेवटचा चेंडू अजूनही बाकी असताना नोमान नाकवा या इनिंग मधील शेवटचा चेंडू आणि समोर जुनेद. हो, यावी काय घडलंय. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होईल बॉल. यस, बॅटची एज घेतले. 1 रन इथे मिळणार आहे आणि याच दरम्यान फर्स्ट इनिंग इथे संपन्न होते. धावसंख्या पाहायला मिळाले ती 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43. 5 गडी बाद 44 धावांचं लक्ष यावेळी ठेवलं गेले ते रुहान फोनिक्स संघासमोर. अकमल आपलं बक्षीस घेऊन जायचंय. अकमल.
येस थँक्यू. चला यानंतर लेजंड दोन्ही संघ आपण तयार राहायचं आहे. लेजंडचे दोन्ही संघ आपण तयार राहायचं आहे. आपली प्लेइंग लिस्ट घेऊन तयार राहायचं आहे. हा सामना झाल्यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. त्यामुळे दोन्ही लेजंड टीम आपण तयार राहा. कुणाची बादशाहती या मैदानावरती चालणार. एक काळ, एक पर्व, एक दशक ज्या खेळाडूंनी गाजवले ते सर्व खेळाडू यावी मैदानाच्या आतमध्ये या प्रेक्षणीय सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक्झिबिशन मॅच, लेजंड मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल. येस, आयरा 11 संघाला ही दुसरी संधी आहे फायनल मध्ये एंटर होण्यासाठी. फायनल मध्ये एंटर होण्यासाठी आयरा 11 संघाला ही दुसरी संधी आहे. या संधीचा फायदा आयरा 11 संघाला होईल. काही ते कारनामा करेल रुहान फोनिक्स संघ. एलिमिनेटरचा सामना खेळत इथपर्यंत पोहोचलेत. क्वालिफाय 2 पर्यंत ते पोहोचलेत आणि त्यानेही इरादा पक्का केलाय. फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शाकिब गावखडकर नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल इमाद वाडकर. आणि येस, बॉलिंग मार्ग वरती मुझम्मिल पांढरे यांना इथे आणलं गेलंय. सिनियर गोलंदाज आहेत, अनुभवी आहेत आणि मॅच विनिंग परफॉर्मन्स त्यांचा राहिलाय. त्यामुळे ते इथे सज्ज होतील. येस, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज इथे आपल्याला यावेळी पाहायला मिळतो शाकिब गावकरकर. धावसंख्या 1. 29 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता असताना खेळला गेलेला फटका डीप्स स्क्वेलेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. याही चेंडूवरती एक सिंगल इथे मिळेल. 44 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष. क्वालिफायर 2 चा सामना जो जिंकेल तो इफाद रॉयल संघाविरुद्ध फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. मुझम्मिल यावी लक्ष ठेवून फील्डवरती लक्ष देताना पाहायला मिळतोय. बेस्ट ऑफ प्लेयर प्लेस करताना कॅचिंग पॉइंट वरती. कॅचिंग पॉइंट वरती बेस्ट ऑफ फिल्डर्स इथे घेतले जातील. आवश्यकता आहे. ताबिशला आपण पाहतोय डीप मिड विकेटला, डीप स्क्वेअर लेगला ही खेळाडू इथे घेतला गेलाय. मुझम्मिल बेस्ट ऑफ पॉइंट वरती बेस्ट ऑफ प्लेयर इथे फील्ड करताना पाहायला मिळतोय. कारण फिल्डिंग डिपार्टमेंटची कामगिरी ही तेवढीच महत्वाची आहे जेवढी बॉलिंग डिपार्टमेंटची असेल. राईट राऊंड दी विकेट. मुझम्मिलचा बॉल ऑन साइडला खेळलाय आणि बॉलला अगदी सीमारेषेच्या वरून 6 धावांसाठी फरार केलाय. इमाद वाडकरच्या बॅटमधून आलेला हा दमदार शॉट आहे. मुझम्मिल वरती हल्ला चढवला गेलाय. धावसंख्या 8 पाहायला मिळते. फसवा बॉल इन स्विन पाहायला मिळालाय परंतु एक धावेसाठी दिला गेलेला कॉल आणि यशस्वीपणे एक रन इथे निश्चितच. धावसंख्या 9. एक चांगलं कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडून इथे आपण पाहतोय. एक चांगला ताळमेळ आणि
प्रत्येक बॉल नंतर थोडंसं बातचीत चर्चा करतायत कशा पद्धतीने आपल्याला खेळायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला सामन्याला पुढे घेऊन जायचं आहे. इथे चूक करून चालणार नाहीये, विकेट गमावून चालणार नाहीये. याची चर्चा मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण फलंदाज करत आलेले पाहायला मिळालेत. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. 1 रन या बॉलवरती मिळते. धावसंख्या 10. अलहमद स्पोर्ट क्लब पूर्णगड आयोजित पूर्णगड प्रीमियर लीग सीझन 15 15व पर्व. दमदार असं आयोजन नियोजन आपण इथे सातत्यपूर्ण पाहत आलोय. चर्चा जरूर इथे केली जाईल कारण पॉपिंग क्रीज कंप्लीट केलंय का, सिग्नल दिलाय का पंचांना, हे तेवढंच महत्वाचं इथे ठरणार आहे. कारण बॉल डेड झाला होता की नाही झाला होता हे इथे पाहिलं जाईल. बॉल जर डेड झाला असेल, यस आउट होणार आहे, आउट होणार आहे, आउट होणार आहे. कारण बॉल डेड झाला नव्हता आणि आपण पॉपिंग क्रीज कंप्लीट न करता आपण बाहेर आलात. यस बरोबर आहे. पंचांना कॉल दिला होता का, ते पंच सांगतायत, पंच चर्चा करतायत. यस बरोबर आहे, आउट आहे. कारण ज्या पद्धतीने आपण बाहेर पॉपिंग क्रीजच्या बाहेर पडतो, खेळाचा सन्मान राखूया मित्रांनो. कारण काही नियम आहेत आपल्याला, आपण टेनिस क्रिकेटमध्ये काही नियमावली आपण पाहत असतो. या आधीचेही आपण रनआउट पाहिले होते. या आधीच्याही मॅच मध्ये आपण रनआउट पाहिले होते. पॉपिंग क्रीज आपण डिरेक्टली सोडू शकत नाही जोपर्यंत बॉल डेड करार केला जात नाहीये, आणि त्यामुळे ही विकेट निश्चितच ग्राह्य धरली जाईल. यस वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावसंख्या 10. अदियान गावखडकर स्ट्रायकिंग एंडला आलाय. मुझम्मिल पुढील चेंडू घेऊन. पुढील चेंडू. ओ यावी फसवा बॉल आहे. आतमध्ये येणारा बॉल इथे पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक समाप्त होतोय. पहिलं धावसंख्या 10. 1 गडी बाद.
गडी बाद. पहिल्या षटकाचा काही समाप्त. समीकरण 24 चेंडू 34 धावा. स्ट्रायकिंग एंडला शाकिब. बॉलिंग मार्गवरती ताबिश आलाय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक. ब्राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तो सज्ज. पहिला बॉल उडवलाय उडवलाय उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी डोक्यावरून सीमारेषेच्या अगदी लांब फेकून दिलाय 6 धावांसाठी. अप्रतिम खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळाला. मनगटाचा वापर केला, वाऱ्याच्या दिशेचा वापर केला आणि परफेक्ट टाइम केला, मिडल केला आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून अगदी 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 दूर फेटाळलंय. बॉलला दवडलंय. ताबिश पुढील चेंडू घेऊन. ओ यावी इन स्विंग चेंडू जोरदार आहे. इथे अपील, जोरदार अपील आहे, परंतु बॉलने वळण घेतलंय. दाद इथे मागितली जाते. मेन एम्पायर काय डिसिजन येतोय? नॉट आउट करार केला गेलाय. ताबिशने अपील जोरदार केलं होतं कारण वळणही घेतलं होतं. बॉलची हाईट पण कमी पाहायला मिळाली, परंतु जे प्रॉपर कनेक्शन बॅटचं बॉलचं इथे झालेलंच नाही असं जाहीर केलं गेलं. थर्ड एम्पायर ही आपण पाहतोय. स्वप्नील गुरव थर्ड एम्पायरची भूमिका बजावत असताना तुषार मेन एम्पायर, खालिद स्क्वेअर लेग एम्पायर. ताबिश पुढील चेंडू घेऊन. हो यावी ऑन साइडला भिरकवायचा विचार होता, नाकाम ठरलाय. सलमान आहे, सलमान आलाय. धावसंख्या 16 या अंकावरील थांबले. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. 21 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण इथे राहिलंय. आणि यावी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे आणि सलमानच्या दिशेने केला गेलेला थ्रो. या बॉलवरती एक सिंगल. धावसंख्या 17. 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. प्रथम फलंदाजी करत असताना आयरा 11 संघाने 43 धावा बनवल्या. 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. 17 अंकावधी पोहोचले. धावसंख्या षटक क्रमांक दुसरं इथे आहे सुरू. ताबिश पुढील चेंडू घेऊन. अदियान गावखडकर याच्यासाठी. फटका इथे थोडा चुकलाय, परंतु क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. तिथे झेल पकडला जातोय. जुनेद कडून पकडली गेलेली ही कॅच आहे. मॅच पकडण्यासाठी ही सक्सेसफुल ठरणार आहे का ते पाहावं लागेल. धावसंख्या 2 गडी बाद 17 धावा. दोन गडी बाद 17. 19 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट पर ओव्हर 9 रन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये परवेज गावखडकर. एकोणीस चेंडू 27 धावा. बॉलिंग मार्क वरती ताबिश. स्ट्रायकिंग एंडला परवेज. राईट आर्म ओव्हर द विकेट.
जुनेदने घेतलेल्या कॅचसाठी इरम हातोडकर यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज आपल्यापर्यंत पोहोचले. एक सिंगल इथे मिळणार आहे. धावसंख्या 18 या अंकावरती पोहोचले. षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त. धावसंख्या 18. धावसंख्या झाली ती 18. 18 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. येस, बॉलिंग मार्क मध्ये जुनैद. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक पेश केलं जाईल. स्ट्रायकिंग केलं परवेज गावखडकर, नॉन स्ट्राईक केलं शाकिब गावखडकर. शाकिब 9 धावांवरती खेळतोय. 6 चेंडूंचा त्याने सामना केलाय. परवेज एका धावसंख्येमध्ये खेळताना एक चेंडू त्याने फेस केलाय. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलने षटकाला केली गेलेली सुरुवात आहे. जुनैद गुड लेंथ वरचा बॉल होता. चांगला बाउन्स पाहायला मिळाला आणि फलंदाज यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन. निर्धाव चेंडूने षटकाला केली गेलेली सुरुवात आहे. सलमान यष्टांपासून दूरवरती विकेट कीपिंग करत असताना आई चेंडू इन्स्विन आहे आणि यावेळी काय घडलंय, स्टंप आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. संघमालक सलमानने इथे चांगली कामगिरी केली. आणखीन एक मोहरा गारद केलाय रनआउटच्या स्वरूपात, स्टंप आउटच्या स्वरूपात. धावसंख्या 3 गडी बाद 18 धावा. षटक क्रमांक 3 इथे प्रगतीपथावरती. समीकरण झालंय 16 चेंडू 26. येस, स्ट्रायकिंग एंडला याबी जफर दाखल झाले. जफर नाखवा आणि बॉलिंग मार्क मध्ये जुनैद पुढील चेंडू घेऊन. 16 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. ओ याबी वेगवान चेंडू, पायावरती आदळलेला बॉल, जोरदार केलं गेलेलं अपील आणि आलेला हा डॉट बॉल. याबी व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्या 19, 3 गडी बाद. षटक क्रमांक 3 आहे इथे सुरू. क्वालिफायर 2 म्हणजे दुसरा सेमीफायनलचा सामना. ताकदीने खेळलेला फटका आहे. हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक बॉल खाली. ताबीज दिसडलाय. झेल निसडलाय. जफरला इथे संधी मिळणार आहे. सोडला गेलाय झेल. मॅच पण सुटली जाते की काय, तबीश विचार करतोय.
ताबीज 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 महत्वाचा मोहरा होता, सिक्सर किंग होता आणि त्याचबरोबर एलिमिनेटेडच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता हा खेळाडू आणि त्यानं त्याची कॅच इथे ताबीजने सोडली. याही वेळी फटका इथे चुकतोय, थोडा काळ हवेमध्ये पाहायला मिळालाय. बॉल सलमान बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना इथे दिसला, परंतु बॉल ड्रॉप झालाय. 1 रन या बॉल वरती मिळते. धावसंख्या 22, 3 गडी बाद. 13 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 22 धावा. मॅच अजूनही बॅलेन्स आहे. दोन्ही संघांना समान संधी इथे असणार आहे. राईट ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटच्या डोक्यावरून डिक्लेअर झोन मध्ये बॉल कॅरी आहे. 1च रन मिळणार आहे आणि षटक क्रमांक समाप्त होतोय ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. 23-44 धावांचा पाठलाग करत असताना रुहानी फोनिक्स संघाची. तेवीस 3 गडी बाद. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. येस, दुसरा सेमीफायनलचा सामना, क्वालिफायर 2 चा सामना इथे आपण पाहतोय. आयरा 11 विरुद्ध रुहान फोनिक्स यांच्यामध्ये. टॉस जिंकलं रुहान फोनिक्स संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करत असताना आयरा 11 संघाने धावा बनवल्या. 43-44 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष आणि त्याचा चाललेला पाठलाग. आणि या दरम्यान रोख रक्कम बक्षीस आमच्यापर्यंत पोहोचतंय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने अतिशय उत्तम अशी पंचांची भूमिका पार पाडली, खालिद भाई असतील, स्वप्नीलजी गुरव असतील आणि त्याचबरोबर तुषार भाई असतील. आणि यासाठी समता मॅडम, समता गुरव मॅडम यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयांचं कॅश प्राईज आमच्यापर्यंत पोहोचलंय. पंचांची अतिशय अप्रतिम भूमिका. समता गुरव मॅडम यांच्या माध्यमातून तिन्ही पंचांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी 100 रुपयांचं बक्षीस. खूप खूप धन्यवाद. रखरखत्या उन्हामध्येही ते पंचांची भूमिका अतिशय उत्तम पार पाडताना पाहायला मिळालेत आणि अतिशय योग्य डिसिजन त्यांचं राहिले. स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर पंचांचा निर्णय नेहमीच सर्वोत्कृष्ट राहत असतो, कारण तो काही खेळाडूंना आवडतो, काही खेळाडूंना आवडत नाही. हा वेगळा भाग असतो, परंतु जे योग्य आहे तो डिसिजन देणं हे पंचांची कामगिरी असते आणि ती आतापर्यंत पाहायला मिळाले. तिन्ही पंचांनी अतिशय अप्रतिम कामगिरी केली, ज्यामध्ये स्वप्नील गुरव असेल, खालिद मुजावर असेल आणि तुषार भाऊ असतील. या तिन्ही पंचांची अप्रतिम कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिले. मुजम्मिल याही वेळी चांगला बाउन्स होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, निश्चितच 1 रन इथे मिळणार आहे. धावसंख्या पोहोचते ती यावी 25 या अंकावरती. 3 गडी बाद 25. जफर स्ट्रायकिंग एंडला. जफरचा निसटलेला खेळ बिघडवून टाकणार आहे की काय ते पाहणं इथे आवश्यक आहे. निसटलेला झेल बिघडविल का खेळ हे पाहणं इथे आवश्यक असेल. मुजम्मिल राईट आर्म राउंड द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर जफर. हो, यावी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर स्टंप आउट. जफर डगआउटच्या दिशेने. धावसंख्या 3 गडी बाद 25.
तिन्ही विकेट आपण जर पाहिलं तर स्टंप आउट झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि सलमानने इथे कमाल केले. तिन्ही खेळाडूंना स्टंप आउट करण्याची किमया इथे केले. चांगली कामगिरी सलमानची राहिले. याबी नौमान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नौमान नाकवा त्यांचे थोरले बंधू याबी मैदानाच्या बाहेर आले. जफर नाकवा इथे बाद झाल्यानंतर नौमान नाकवा मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 19 धावा. इथून मॅच ची चक्र फिरलेत की काय. वक्त सबका आता है, किसी का अच्छा आता है, किसी का बुरा आता है. वक्त वक्त की बात रहती है. मुझम्मिल गेम चेंजर बनतो का ते पाहायचं आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. नौमान साठी हा बॉल. हो यावी अलॉंग द ग्राउंड खेळला गेलेला फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल फील्ड केला जातोय. स्ट्रायकिंग केला गेलाय थ्रो. त्यावर 1 रन. नौमानने आपलं खातं इथे ओपन केलंय. धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचले. समीकरण इथे पाहायला मिळते. 8 चेंडू 18 धावा. आठ चेंडू 18 धावा समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळालं. मॅच अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. कोणता संघ फायनल मध्ये एंटर होणार. ओ यावी काय घडलंय. यावी काय घडलंय. काय घडलंय. बोल्ट आउट का स्टंप आउट. काय डिसिजन आहे. पंचांच्या माध्यमातून काय येतो डिसिजन पाहूया. यस थर्ड एम्पायर डिसिजन ही आपल्यापर्यंत पोहोचतंय. यस कॅच आउट करार केला गेलाय. आणखीन एक विकेट इथे कमावले. यष्टीरक्षकाने इथे कमाल केले असं निश्चित म्हणावं लागेल. सलमान या मॅचचा हिरो बनणार आहे की काय. 3 स्टंप आउट केलेत आणि 1 कॅच आउट. संघ मालक आहे आणि या मॅचचा चालक बनलाय तो. 7 चेंडू आणि 18 धावा. 3 सिक्सर 7 चेंडू मध्ये लगवायचे आहेत. सलमान साठी बक्षीस येते. सलमान साठी बक्षीस आलंय. मनसूरभाई दरवेश याचकडून सलमानच्या सर्वोत्कृष्ट विकेट किपिंग साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. 3 स्टंप आउट आणि त्यानंतर एक अप्रतिम झेल. मुझम्मिल नेक्स्ट बॉल. यावी राईट आर्म ओव्हर द विकेट. न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला आदिल सोलकर सिनियर खेळाडू. फुलटॉ चेंडू अलॉंग द ग्राउंड खेळला गेलेला फटका. लॉंग ऑनच्या दिशेने कॅरी होतोय. क्षेत्ररक्षक आहे. ताबिश बॉल फील्ड करेल. थ्रो करेल. 1 रन. यावी डॉट बॉल आलाय. स्ट्राईक यावी रोटेट झालेली पाहायला मिळाली नाही. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. दरम्यान षटक क्रमांक समाप्त झाले ते 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. 6 चेंडू 18 धावा. धावसंख्या 26. 5 गडी बाद 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 6 चेंडू आणि 18 धावा. या साऊथ पांढऱ्यांची इथे चर्चा होते. फॉरेन वरून कालच ते इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल झालेत आणि दाखल झाल्या आपल्या मॅच सोबत इथे जोडले गेलेत. टीम सोबत जोडले गेलेत. फायनल साठी खास फॉरेन वरून ते इथे दाखल होत आहेत. हे आमचं यश आहे. PPL चं यश आहे.
आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या ट्रॉफीसाठी वाटेल ते. खूप लांबचा पल्ला गाठून इथपर्यंत पोहोचलेत. सहा चेंडू 18 धावा. नवमान मध्ये काबिलियत आहे. नवमान बादशाह राहिलाय. नवमान मध्ये क्षमता आहे. नवमान 3 सिक्सर लगावू शकतो. स्वतःवरती त्याचा विश्वास आहे. कारण ज्या पद्धतीने त्याने सामना एलिमिनेटरचा संपवला होता तो आत्मविश्वास त्याच्यामध्ये आहे. हा आत्मविश्वासाचाच खेळ आहे. परंतु यावेळी नवमान कशा पद्धतीने खेळतो ते पाहणं इथे आवश्यक असणार आहे. यस 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. स्वतः संघ मालक बॉलिंग ट्रॅक वरती 500 रुपयांचा विजेता बनलेला हा खेळाडू आहे. 3 यष्टीरक्षक करत असताना स्टंप आउट करून 3 विकेट आणि त्यानंतर एक अप्रतिम कॅच सलमानने पकडले. सलमान यावी नायक बनतो का खलनायक बनतो या 6 बॉल मध्ये आपल्याला इथे कळणार आहे. परंतु समोर आहे तो नवमान नाखवा. रुहान फोनिक्स संघाचे कर्णधार एका बाजूला तर समोर संघ मालक गोलंदाजी करताना. पहिला बॉल 6 चेंडू 18 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. मुकाबला अजूनही बॅलन्स आपण म्हणू शकतो कारण नवमान स्ट्रायकिंग एंडला आहे. सलमानचा पहिला बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर्ड होतो ते पाहूया. पहिल्या 2 चेंडू मध्ये जर सिक्सर आला ना तर दबाव येणार आहे सलमानवरती. हो यावी फटका चुकलाय. यावी डॉट बॉल आला. शेवटच्या चेंडूवरती ही रन घेतली नाही. पहिल्या बॉलवरती ही रन घेतली जात नाहीये. 3 षटकार ठोकण्याचा इथे इरादा आहे तो नवमानचा. मी हे करू शकतो हा आत्मविश्वास आणि मीच हे करू शकतो हा अति आत्मविश्वास. पण तू या मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळणार आहे. सलमान ऑन दी मार्क राईट अप ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ यस घुमावलंय उडवून दिलाय सीमारेषेच्या अगदी पलीकडे. 6 धावांसाठी केलाय फरार. पहिला षटकार. चला लाईनमन आपापली जागा घ्या. हाय व्होल्टेज मुकाबला आहे. एक रन लाख मोलाची आहे महत्वाची आहे. अजूनही 12 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 12 धावा. सलमान ऑन दी मार्क राईट आर्म ओव्हर दी विकेट. हा बॉल व्हॉट अ शॉट. जबरदस्त नादखुळा बॉलला दाखवले डायरेक्ट गणपतीपुळा. चला लाईनमन बाउंड्री लाईन्स वरती जा. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावा. याला म्हणतात स्वतःवरचा आत्मविश्वास. काय खेळलाय हा खेळाडू. तकदीर बदली तस्वीर बदली है पूरी पिक्चर. ये लगाया शानदार सिक्सर म्हणावं लागेल नवमान साठी. आणि हा बॉल परफेक्ट यॉर्कर. डॉट आलाय. 2 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. सामना मित्रांनो अजूनही संपलेला नाहीये. काही घडू शकतं. एकमेकांवरती हावी ठरतायत. कधी गोलंदाज हावी ठरतोय कधी फलंदाज हावी ठरतोय. काय रंगलाय सामना. व्हॉट मॅच. अप्रतिम मुकाबला पाहायला मिळतोय. पैसा वसूल मुकाबला. पीपीएल चा सर्वात हाय व्होल्टेज मुकाबला यावी पाहायला मिळतोय. 2 चेंडू 6 धावा. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सलमान बनणार नायक की खलनायक का नवमान इथे बनणार हिरो का झिरो पाहावं लागेल. 2 चेंडू 6 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल सलमान. हो हा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय. इथे डॉट बॉल आलाय. 1 चेंडू 6 धावा. एका चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे.
सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो इथे असणार आहे. कमबॅक करून दिलाय का सलमानने पाहावं लागेल. 2 चेंडू डॉट जरूर फेकलेत, परंतु अजून 1 चेंडू फेकायचा आहे. एका चेंडू मध्ये मॅच जिंकलेली आपण पाहिले, एका चेंडू मध्ये मॅच हरलेली आपण पाहिले. परंतु या मैदानामध्ये बीपीएल मध्ये या एका चेंडू मध्ये काय घडणार आहे, कोणता संघ फायनल खेळणार आहे आणि कोणता संघ या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे, हे ठरवणारा हा बॉल, डिसाइडेड बॉल, निर्णायक बॉल, रिझल्ट देणारा बॉल, भवितव्य ठरवणारा हा बॉल, कोण जिंकणार कोण हरणार हे ठरवणारा हा अंतिम चेंडू. सलमान बनेगा हीरो या झिरो. ओ यस, जबरदस्त बॅटिंग, शानदार बॅटिंग. नौवानच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती आलेला षटकार आणि फायनलचं तिकीट करणारा, कन्फर्म करणारा संघ शादाब नाखवा याचकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळी नौवानच्या तुफानी बॅटिंग साठी काय आत्मविश्वास पाहायला मिळाला नौवानच्या बॅट मध्ये, फलंदाजी मध्ये 3 षटकार लगावले आणि हा सामना एक हाती आपल्या संघाला जिंकून दिलाय. हा टायगर बनलाय, हा हिरो बनलाय. बक्षिसांची लयलूट, शादाब नाखवा यांच्याकडून 500 रुपये आणि त्याचबरोबर मुख्तार नाखवा यांच्याकडून नौवानच्या तुफानी बॅटिंग साठी 500 रुपये. साकिब वस्ता यांच्याकडून ही 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. बक्षिसांची लयलूट आणि त्यानंतर शाकिब यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस इथे जाहीर झालंय. बक्षिसांची लयलूट नौमान वरती. मॅन